नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान पार पडत असून भाजपचे नेते आणि आमदार हे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेत. यावेळी भाजपकडून आमचे सर्व 5ही उमेदवार जिंकतील असा विश्वास व्यक्त केला गेलाय. तर शिवसेनेचे आमदार सुद्धा थोड्याच वेळामध्ये विधान भवनामध्ये पोहोचणार आहेत. ही दोन दृश्य भाजपचे आमदार विधान भवनामध्ये पोहोचलेत. भाजपच्या आमदारांची एक बस पोहोचलेली आहे. तर शिवसेनेचे आमदार सुद्धा ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते तिथून आता विधान भवनाकडे यायला निघालेले आहेत. शिवसेनेचे नेते, आमदार, भाजपचे आमदार सुद्धा काही विधान भवनामध्ये दाखल झालेत. पहिली बस भाजपच्या आमदारांची पोहोचलेली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होतीये. बरोबर 9 वाजलेले आहेत आणि विधान परिषदेसाठी मतदान प्रक्रियेला विधान भवनामध्ये सुरुवात होते. त्यासाठी आता सर्वच पक्षांचे आमदार हे विधान भवनामध्ये यायला सुरुवात झाली आहे. भाजपची एक बस पोहोचलेली आहे विधान भवनामध्ये आणि बरोबर सकाळी 9 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात होती आहे. या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतील. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यामुळे 10व्या जागेसाठी मोठी चुरस आहे. या विधान परिषद निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया ऐकूयात. व्हीप हा प्रत्येक आमदाराला जारी झालेलाच आहे. त्यांना सगळ्यांना सूचना देण्यात आलेली आहे. काल उपमुख्यमंत्री असतील किंवा प्रदेशाचे अध्यक्ष असतील यांनी ज्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत, आता उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये सगळे आमदार यायला सुरुवात होईल आणि मतदानाचं जे प्रेफरन्शियल वोट आहे ते माननीय अजितदादा आणि प्रांताचे अध्यक्ष हे दोघं मिळून प्रत्येक आमदाराला त्या सूचना कार्यालयामध्ये विधान भवनामध्ये दिल्या जातात. अशा वेळेला मतं फुटणार नाही किंवा क्रॉस वोटिंग होणार नाही याची कशी दक्षता? संध्याकाळी 5 वाजता हा सूर्य आणि हा जयद्रथ सगळ्या मीडियाला दिसणार आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा विजय होणार आहे. तुमच्या मनात शंका कुशंका मीडियावर चालणाऱ्या बातम्या याच्याकडे फार काही आता आमदार लक्ष देणार नाही. असा आत्मविश्वास आहे की तिन्ही पक्षाचे उमेदवार जे विजय होणार. बातमीमध्ये काहीतरी होण्याची शक्यता नाकारली जात नाही. भाजपच्या वतीनं त्यांना पाडण्याचे प्रयत्न अशी चर्चा आहे. कोणाची? एकनाथ खडसेंनीच मुळात भारतीय जनता पार्टीला वाढवण्यासाठी त्यांच्या आयुष्यातले 40 वर्ष खर्च केलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांचे काही आमदार जे आहेत ते आम्हाला मतदान करणार आहेत त्यांना सांभाळण्याची कसरत त्यांना फार मोठ्या प्रमाणावरती करावी लागते. त्यामुळे एकनाथ खडसे पडण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे किती मतं कमी होतात याच्यावरतीच त्यांचा जास्त फोकस आहे. नक्कीच काँग्रेसची देखील खळबळ माजलेली आहे. भाई जगताप यांच्यासाठी सुद्धा काल बंटी पाटील या ठिकाणी आले होते. काय नेमकं बोलणं झालेलं आहे? काही शेअर करू इच्छिता का? नाही, आता तो पक्षश्रेष्ठींचा वर्षांचा निर्णय आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येकाचा कोटा हा ठरवलेला आहे आणि त्या पद्धतीने सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे गणित सोडवलेली आहेत. संध्याकाळी त्याचा रिझल्ट तुमच्या समोर येईल आणि महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार विजयी झालेले असतील असं आपल्याला मी सांगू इच्छितो. महत्वाचा प्रश्न पण वारंवार आकडे नसताना देखील भाजपनं उमेदवार देणं काय नेमकी समीकरण आहे? इंडिकेशन काय? समीकरण म्हणण्यापेक्षा ही महाराष्ट्राची संस्कृती केव्हाही नव्हती. आपल्याला आठवत असेल आता इतकी वर्ष झालं आणि कधीही अशा प्रकारे कधी होत नव्हतं. एकमेकाचा आदर ठेवला जायचा. गेल्या 5-7 वर्षापासून महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या भूमीची कुठे ना कुठे अशी परवड झाल्यासारखं वाटतं आणि राजकारण हे खूप खालच्या दर्जाचं केलं जातं. हे मी अगोदरही बोललोय, आताही तेच माझं मत आहे. भाई तुम्हाला विश्वास आहे का तुम्ही निवडून या? 100%. भाई हिंदी में जानना चाहेंगे भाई कैसे लग रहे हैं आंकड़े आपको, क्योंकि भाजपा ने ऑलरेडी एक एक्स्ट्रा उम्मीदवार दिया जिसकी वजह से पूरा इलेक्शन हो रहा है? नहीं, मेरा तो ये कहना है कि ये पूरे हिंदुस्तान में महाराष्ट्र की एक अलग राजनीतिक संस्कृति रही
बहुत सालों से, लेकिन पिछले 7-8 सालों से कुछ लोग सत्ता पे आने के बाद वो पूरी सत्ता उनके दिमाग पे छाई हुई है, तो वो ये सोचते हैं कि हर बार हम इस तरह से करें। ऐसे नहीं होता। और ये बात भी सही है कि पिछली बार थोड़ा कुछ न कुछ गलतियां हम लोगों से हुई हैं, खास करके महाविकास आघाड़ी से। तो बट ये संस्कृति कभी भी नहीं रही महाराष्ट्र की एक राजनीति पूरे देश में उसका एक अपना दर्जा था। वो पिछले 7-8 सालों में सत्ता के नशे में कुछ लोग ये सोचने लगे हैं कि बस वो पैसे से और पूरे उनके सत्ता के घमंड से सब कुछ कर सकते हैं। ऐसा उनसे उनकी सोच है। आप कितने कॉन्फिडेंट हो आपकी जीत के बारे में? मैं पूरे महाविकास आघाड़ी के साथ उम्मीदवार जो है ये पूरी तरह चुन के आएंगे, ये मैं कहना चाहता हूं। तर काही आमदारांनी दिलेल्या या प्रतिक्रिया, भाई जगताप यांची देखील प्रतिक्रिया आपण ऐकली। महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। प्रत्येक जण आपापल्या विजयाचा दावा करताय आणि आता मतदान प्रक्रियेला सुरुवात होते सकाळी 9 वाजल्यापासून आणि त्यातच सगळे आमदार आता विधान भवनामध्ये पोहोचतायत। सुरक्षा बंदोबस्त आहे आणि आमदारांच्या एक बसेस तिथे दाखल होत आहेत विधिमंडळ परिसरामध्ये। शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांनी या दोघांनीही मतदानाआधी देवदर्शन केलंय। विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, तर यावेळी उमेदवार प्रसाद लाड हे देखील तिथे उपस्थित होते। ही दोन दृश्य अहिर आणि पाडवी यांनी देवाचं दर्शन घेतलंय, तर दुसरीकडे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे देखील सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते। तर याच दरम्यान शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया आपण ऐकूयात। आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की विजय फक्त आमच्या दोघांचा नाही तर सर्व महाविकास आघाडीचा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यातून तुम्ही जर पाहिलं असेल की खरं तर ही निवडणुकीची पण गरज होती की नाही हाही एक प्रश्न निर्माण होतोय, कारण एकंदरीत महाविकास आघाडीची संख्या पाहिल्यानंतर अशा या सर्व प्रक्रियेमध्ये दुर्दैवाने विरोधी पक्षांनी एक 5वा उमेदवार दिल्यामुळे याला सामोरे जावं लागतोय। महाराष्ट्रामध्ये एक नवीन संस्कृती राज्यसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली, ते कशा पद्धतीने आहे काय याची मी बोलायची गरज नाही, आता ते सर्व लोकांना याची ख्याती झालेली आहे। पण आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की त्याची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही। त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून आमदारांकडून देखील आता विजयाचा दावा केला जातोय। मात्र मतदानापूर्वी आणि या निवडणूक प्रक्रियेला जाण्यापूर्वी शिवसेनेचे नेते सचिन अहिर किंवा आमशा पाडवी यांनी देवदर्शन केलं, तर दुसरीकडे प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड गेले होते। त्यांची देखील प्रतिक्रिया ऐकूयात। तिन्ही पक्षामध्ये विसंवाद आहे, पक्षांतर्गत विसंवाद आहे, या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय। मग अशा वेळेला शिस्तीचा पक्ष, आदेश पाळणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि भविष्य असणारा पक्ष आहे आणि त्यामुळे भविष्याशी आपल्या कोणी खिलवाड करत नसतं आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी 100% या ठिकाणी 5ही जागा त्या ठिकाणी जिंकतील याविषयी आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही।